नमस्कार, राम राम मित्रांनो. तर आज आपला अनप्लॅन ट्रिपचा तिसरा दिवस. सकाळी उठलो, आवरलं आणि पहिलं म्हटलं आता पुण्याच्या दिशेने चला. कारण 6 तासांच्या कामासाठी आलेलो आणि एका ड्रेसवरती आलेलो. कारण ते काम उरकून मी परत रिटर्न घरी जाणार होतो. त्याच्यामुळं कपडे आणण्याचा प्रश्नच येत नव्हता. पण मी इकडे 2 दिवस झालं फिरतोय. एकाच कपड्यावरती फिरतोय. त्यात पाऊस आहे. पावसामुळे चिखलही उडलाय. पण थोडीफार कपडे मी धुतली होती. मग उरकून म्हटलं आता चला पुण्याकडे. म्हणून मग उठलो, आंतरवलीहून खर्ड्याला आलो. पण खर्ड्यात आल्यानंतर विचार आला, की इथून 30 ते 40 किलोमीटरच्या आसपास चोंडी गाव आहे, जिथे आपले पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं जन्मस्थान आहे. तिकडे जाऊ. मग म्हटलं चला. म्हणून मग मी गाडी खर्ड्यातून त्या दिशेने वळवली. खर्ड्यातून मधली गावं घेत मी नान्नजवरून आरणगाव, हळगाव या मार्गे मी चोंडी येथे पोहोचलो. तिथे गाडी पार्क केली आहे. मग ही आहे त्यांच्या शिल्पसृष्टीची कमान. त्या कमानीतून मी आत गेलो आणि पुढे असं कीर्तिस्तंभ आहे आणि त्याच्या पुढं अहिल्याबाईंची सुंदर अशी मूर्ती आहे. मग त्या मूर्तीच्या मागेच त्यांचा वाडा आहे आणि त्या वाड्याच्या सुरुवातीलाच हे तिथं लिहिलेलं त्यांचं अहिल्याबाई होळकर यांचा लिहिलेला इतिहास म्हणजे त्यांच्या जन्मापासून ते त्यांचं लग्न कसं झालं, ते इंदोरला कशा गेल्या, त्यांनी कारभार कसा सांभाळला, हे संपूर्ण इतिहास त्यांचा त्या शिल्पावरती कोरलेला आहे. एका साईडला चित्र आणि एका साईडला माहिती आहे. तर ते काम चालू आहे. हा त्यांचा सुंदर असा वाडा. याचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल. हे संपूर्ण ऐतिहासिक चित्र मी डोळ्यासमोर ठेवून मी माझ्या प्रवासाला निघालो. पण आता थोडा उशीर झाल्यामुळे म्हटलं आता पुण्याला जाण्यात अर्थ नाही. आपण परत गावी जाऊ. आजचा दिवस मुक्काम करू आणि उद्या सकाळी उठून पुण्याला जाऊ. म्हणून गावी गेलो. मग मी लवकरच गावाला पोहोचलो. मग म्हटलं आता काय करावं? म्हणून मग पावसाळा असल्यामुळे सगळ्या विहिरींना पाणी होतं. म्हटलं तिकडे जाऊन मनसोक्त पोहून घेऊ. कारण काय होतं पुण्याला आलं की ₹15 तास, ₹20 तास असे पैसे देऊन पोहण्यात मग ते घड्याळाकडे पाहण्यातच वेळ जातो, की अरे किती वेळ राहिला, किती वेळ राहिला. त्यापेक्षा इथं विहिरीत किती वेळ बी पोहा कोणी काही म्हणत नाही म्हणून मस्तपैकी पोहलो, झोपलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून काहीही न विचार करता थेट पुण्याच्या दिशेने निघालो. म्हटलं आता जर थांबलो तर काय खरं नाही कारण 6 तासासाठी गेलेला माणूस जर 3-3, 4-4 दिवस राहत असेल तर घरचे काय विचार करतील? हा विचार करून मी पुण्याच्या दिशेने निघालो. मग याच्यासाठी मी गाडी चालू केली. आंतरवलीहून खर्डा, खर्ड्यावरून मग जामखेड, जामखेडवरून हा मधला नवीन रस्ता झाला. पहिलं जामखेड, कडा, आष्टी, नगर या मार्गे यावं लागत होतं. पण आता नवीन रस्ता झालाय, जो की जामखेडवरून श्रीगोंदा मार्गे शिक्रापूरला निघतो. मग या रस्त्याने मी चाललो. श्रीगोंदा, काष्टी, नावरे, शिक्रापूर, चाकणच्या अलीकडून आळंदी आणि चिखली असा प्रवास पूर्ण करून मी फायनली घरी पोहोचलो. 6 तासासाठी गेलेला माणूस 4 दिवसात प्रवास करून टोटल 730 किलोमीटर प्रवास मी पूर्ण केला आणि माझी 4 दिवसाची अनप्लॅन ट्रिप संपवली. तर भविष्यातील अशा अनेक अनप्लॅन ट्रिप पाहण्यासाठी आजच गणेश जी जाधव या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.